मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आता केवळ इराण, इस्रायल किंवा अमेरिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा संघर्ष जगातील जवळपास प्रत्येक देशाला प्रभावित करू शकतो आणि भारत त्याला अपवाद नाही. म्हणूनच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताने नुकतीच एक महत्त्वाची भूमिका मांडली आणि जगाला स्पष्ट संदेश दिला की युद्ध थांबवण्यासाठी संवाद सुरू करा. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पवर्तनेनी यांनी केलेले विधान केवळ एक राजनैतिक भाषण नव्हते, तर भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाशी थेट संबंधित असलेल्या चिंतेचे प्रतिबिंब होते. त्यांनी सांगितले की आखाती देशामध्ये जवळपास 1 कोटी भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात. हे भारतीय फक्त परदेशात नोकरी करणारे कामगार नाहीत, तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. दरवर्षी हे भारतीय अब्जावधी डॉलर्सची रक्कम भारतात पाठवतात. केवळ तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या अनेक राज्यातील लाखो कुटुंबाचे जीवन या परदेशी कमाईवर अवलंबून आहे. मात्र मध्य पूर्वेत युद्धाची व्याप्ती वाढली तर सर्वप्रथम धोका याचा भारतीयांना निर्माण होऊ शकतो. 1990 मध्ये कुवेतवर इराकने हल्ला केल्यानंतर भारताला लाखो नागरिकांची सुटका करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या हवाई स्थलांतर मोहिमेपैकी एक मोहीम राबवावी लागली होती. 2015 मध्ये येमेन मधील यादवी युद्धादरम्यानही भारताने ऑपरेशन राहतद्वारे हजारो भारतीयांना बाहेर काढले होते. त्यामुळे जेव्हा भारत आज मध्य पूर्वेतील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करतो तेव्हा त्यामागे इतिहासातील कठीण अनुभवही आहेत. दुसरा आणि कदाचित अधिक गंभीर मुद्दा म्हणजे भारताची ऊर्जा सुरक्षा. भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 80% अधिक तेल आयात करतो. यातील मोठा हिस्सा सौदी अरेबिया, इराक, UAE, कुवेत आणि इतर आखाती देशांकडून येतो. जर युद्धामुळे तेल पुरवठ्यांवर परिणाम झाला किंवा होऊन जर सामुद्रधुनीसारखे महत्त्वाचे समुद्री मार्ग बंद झाले तर तेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल, LPG, विमान इंधन आणि वाहतूक खर्चावर होईल. शेवटी महागाई वाढील आणि त्याचा फटका थेट भारतीय नागरिकांना बसेल. याच कारणामुळे भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये समुद्री व्यापार मार्गाच्या सुरक्षेवर विशेष भर दिला. लाल समुद्र, अरबी समुद्र आणि होर्मुझ समुद्रधुनी हे जगातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी मार्ग मानले जातात. आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील व्यापाऱ्यांचा मोठा भाग या मार्गावरून होतो. गेल्या काही महिन्यात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक व्यापार आधीच अडचणीत आला आहे. अनेक जहाजांना लांब मार्गाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकातून जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. भारतासाठी हा मुद्दा आणखी संवेदनशील आहे, कारण जगभरातील व्यापारी जहाजांवर मोठ्या प्रमाणावर भारतीय खलाशी आणि अधिकारी काम करतात. भारतीय नाविक हे जागतिक शिपिंग उद्योगातील सर्वात मोठ्या मनुष्यबळापैकी एक आहेत. जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये भारतीय नागरिकांचे प्राण गेले आहेत किंवा ते बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे भारताने स्पष्ट शब्दात सांगितले की व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे थांबवले पाहिजे आणि समुद्री व्यापार सुरक्षित राहिला पाहिजे. या संपूर्ण परिस्थितीत भारताची भूमिका विशेष महत्त्वाची ठरते, कारण भारताचे संबंध संघर्षातील जवळपास सर्व प्रमुख देशांशी चांगले आहेत. इस्रायल सोबत भारताचे संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील घनिष्ठ संबंध आहेत. दुसरीकडे इराण भारतासाठी ऊर्जा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वाचा भागीदार आहे. आखाती देशाशी भारताचे व्यापार, गुंतवणूक आणि रोजगाराचे संबंध आहेत. अमेरिकेसोबत भारताचे धोरणात्मक सहकार्य वाढत आहे. त्यामुळे भारत कोणत्याही एका बाजूला उभा न राहता संतुलित भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच संदर्भात परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी बल्गेरियामध्ये बोलताना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसिद्ध विधान स्पष्ट केले की दिस इज नॉट अन इरा ऑफ वॉर. हे वाक्य प्रथम रशिया युक्रेन युद्धाच्या काळात जगभरात चर्चेत आले होते. आज भारत त्याच संदेशाची पुनरावृत्ती करत आहे, कारण आधुनिक जगात युद्ध केवळ रणांगणावर मर्यादित राहत नाही. त्याचा परिणाम तेलाच्या किमतीपासून ते अन्नधान्याच्या पुरवठ्यापर्यंत, रोजगारापासून ते जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत सर्व क्षेत्रावर होतो. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने केलेले विधान हे कोणत्याही एका देशाच्या समर्थनासाठी नव्हते, तर ते भारताच्या राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि जागतिक स्थैर्य टिकवण्यासाठी होते. भारताने स्पष्ट केले की संवाद, राजनैतिक चर्चा आणि शांततापूर्ण तोडगा हाच एकमेव मार्ग आहे.
नागरी लोकसंख्येवर हल्ले थांबले पाहिजेत, व्यापारी जहाजांवर हल्ले थांबले पाहिजेत आणि समुद्री व्यापार मोकळा राहिला पाहिजे. आज मध्य पूर्वेतील संघर्षाचा प्रश्न केवळ भू राजकारणाचा नाही, तो भारताच्या ऊर्जा सुरक्षेचा, अर्थव्यवस्थेचा, जागतिक व्यापाराचा आणि 1 कोटी भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. म्हणून भारत जगाला सातत्याने एकच संदेश देत आहे: युद्धामुळे कोणाचाही फायदा होत नाही. संवाद आणि कूटनीती हाच शाश्वत शांततेचा मार्ग आहे. आणि कदाचित म्हणूनच भारताचा आवाज आज जग अधिक गांभीर्याने ऐकत आहे. यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.